अखेरचा निरोप भाग 1. अजय आणि दीपा एकमेकांना शाळेत असल्यापासून ओळखत होते. शाळेमध्ये असतानाच त्यांचा चांगला ग्रुप बनला होता. त्या दोघांसोबत त्यांच्या ग्रुपमध्ये सुधीर, राणी, कविता आणि विनीत असे सगळे मिळून 6 जण होते. शाळा पूर्ण झाल्यानंतर मात्र कॉलेजमध्ये सगळे वेगवेगळे झाले. अजय आणि दीपा त्या दोघांनी मात्र एकाच कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतले. त्यांचे शाळेतूनच एकमेकांवर खूप प्रेम होते. कॉलेजमध्ये आल्यानंतर अजयने दीपाला प्रपोजही केला आणि तिने होकारही दिला. दोघांच्याही लग्नाला घरच्यांची संमती मिळाली. दोघांनी लग्न केले. अजय एका मोठ्या कंपनीमध्ये कामालाही लागला. त्याने कंपनीच्या जवळच एक घर घेतले. दोघेही तिकडे जाऊन राहत होते. दोघांचा संसार चांगला सुखाचा चालू होता. अशातच एक दिवस दीपाने त्याला आनंदाची बातमी दिली. ती ऐकून अजयला खूप आनंद झाला. दीपाच्या प्रेग्नन्सीमध्ये अजय तिची खूपच काळजी घेत होता. वेळेवर डॉक्टरकडे घेऊन जाणे, डॉक्टरांचे सगळे सल्ले ऐकणे, कामातून वेळात वेळ काढून तिच्यासोबत वेळ घालवणे असे त्याचे पूर्ण दिवसाचे रुटीन चालू होते. एक दिवस अचानक त्याला विनीतचा फोन आला. हॅलो अजय, कसा आहेस तू? मी मजेत. तू कसा आहेस? आणि आज इतक्या वर्षानंतर माझी आठवण कशी काय आली? अजयनेही त्याला उत्सुकतेने विचारले. अरे यार, शाळेनंतर आपण जे वेगळे झालो ते आपापल्या लाईफमध्ये पूर्णपणे अडकलो. मी तर खूप वेळा विचार केला होता की तुम्हाला येऊन भेटेल, तुमच्याशी बोलेन, पण काय करू, कॉलेजसाठी बाहेरगावी जे गेलो होतो, परत यायचा मुहूर्तच मिळाला नाही. पण आता अजून वाट बघावी लागणार नाही. मी आता परत आलो आहे, विनीत आनंदाने सांगू लागतो. काय? तू परत आला आणि मला आज सांगत आहेस? अजय चिडक्या स्वरातच बोलतो. अरे यार, आधी पूर्ण ऐकून तरी घे. मी इकडे आल्यापासून तुमच्या सगळ्यांचे फोन नंबर शोधत होतो. आपल्या बाकीच्या मित्रांनाही फोन केला आहे. मी एक पार्टी ठेवली आहे आणि त्या पार्टीला तुम्हा सगळ्यांना यायचं आहे, विनीत आग्रहाने बोलतो. पार्टी? आणि ती कशाबद्दल? अजय उत्सुकतेने विचारतो. तुम्ही लोकांनी तर लपून छपून लग्न केले, आम्हाला बोलवले पण नाही. पण मी असे काहीही करणार नाही. माझे पण लग्न ठरले आहे आणि त्याच लग्नाची पार्टी मी माझ्या सगळ्या मित्रांसोबत करणार आहे. तेव्हा आता कोणाचाही नकार ऐकणार नाही. तुला दीपाला घेऊन यायला पाहिजे. हा, विनीत आग्रहाने बोलत होता. मी आलो असतो रे, पण काय करू, दीपा प्रेग्नंट आहे, अजय नाराजीच्या स्वरात बोलतो. अरे मग काय झालं? मी या पार्टीसाठी माझ्या चुलत काकांचा शहराबाहेर असलेला एक बंगला बुक करून ठेवला आहे. त्यामुळे तिकडे आपण सगळे आरामशीर राहू शकतो. तुम्ही फक्त येण्याचे काम करा, बाकी सगळं माझ्यावर सोडा, विनीत बोलून फोन ठेवूनही देतो. घरी आल्यावर अजय दीपाबरोबर या सगळ्या गोष्टी शेअर करतो. दीपा पण खूप खुश होते. खूप वर्षानंतर आपल्याला आपल्या शाळेचे मित्र भेटणार म्हणून तिलाही खूप आनंद झालेला असतो. अगं दीपा, पण तुझी अशी परिस्थिती आहे, त्यामुळे मला तुला तिकडे घेऊन जाण्याची इच्छा होत नाही, अजय त्याच्या मनातली भीती दीपाला बोलून दाखवतो. काही होत नाही आणि मी आजारी नाही, प्रेग्नेंट आहे. त्यामुळे तू उगाचच या गोष्टीचा बाव करू नकोस. आपण जाणार म्हणजे जाणार. तसे भरपूर दिवस आहे, आपण कुठे बाहेर फिरायला गेलो नाही. याच निमित्ताने आपल्याला पण 2 दिवस थोडं मोकळ्या हवेत फिरता येईल. प्लीज अजय, नाही म्हणू नकोस, दीपा त्याला थोडी लाडीगोडी लावण्याचा प्रयत्न करत बोलते. शेवटी तिच्या आनंदासाठी अजयही जायला तयार होतो. विनीतने सांगितल्याप्रमाणे सगळेच एका ठिकाणी येऊन भेटतात. तिकडे विनीत त्याची मोठी गाडी घेऊन आलेला असतो. सगळ्यांचं सामान गाडीत ठेवून गाडी शहराच्या बाहेर जायला निघते. गाडीत सगळ्यांच्या गप्पा गोष्टी चालू होतात. शहराच्या बाहेर साधारण 2 तासाच्या अंतरावर विनीतच्या चुलत काकांचा बंगला असतो. बंगलाच्या भोवतीने
बरीच मोठी शेती ही असते. बंगल्याच्या जवळच एक विहीरही असते. तो मोठा भव्य बंगला बघून सगळे खूप खुश होतात. विनीतने सांगितल्यामुळे त्याच्या काकांनी तिकडे 2 माणसांनाही पाठवलेले असते. तिकडची सगळी साफसफाई करून घेतलेली असते. त्या माणसांनी मिळून पाहुण्यांच्या जेवणाची आणि राहण्याची सोयही करून ठेवलेली असते. सगळे पोहोचल्यावर आपापल्या सांगितलेल्या रूममध्ये फ्रेश होण्यासाठी निघून जातात आणि लवकर फ्रेश होऊन खाली हॉलमध्ये येऊन बसतात. ते माणसं डायनिंग टेबलवर सगळ्यांसाठी जेवण वाढू लागतात. जेवण झाल्यानंतर ती माणसं सगळी साफसफाई करून तिकडून थोड्या अंतरावर असलेल्या त्यांच्या वस्तीकडे निघून जातात. दीपा घरातल्या सगळ्या रूम पाहत असते तेव्हाच तिची नजर देवघराकडे जाते. विनीतही तिच्या मागे त्या देवघरामध्ये जातो. या देवघरातील सगळ्या मूर्त्या किती सुंदर आहेत ना? दीपा त्या मूर्त्यांचे निरीक्षण करत बोलते. हो, या सगळ्या मूर्त्या माझ्या काकांनी स्वतः बनवून घेतलेल्या आहेत. आणि हे कलश दिसत आहे ना, यामध्ये पवित्र जल आहे. विनीत तिला माहिती सांगू लागतो. पवित्र जल? दीपा प्रश्नार्थक नजरेने त्याच्याकडे पाहून त्याला विचारते. हो, म्हणजे मी माझ्या आजीला आणि काकाला बोलताना असे ऐकले होते की हे पवित्र जल कोणाच्या अंगावर शिंपडले की माणसाला मुक्ती मिळते आणि घरातली निगेटिव्ह एनर्जी दूर होते. आता हे प्रत्यक्ष तर कधी केले नाही, पण याला जलाचा खूप मान आहे. विनीत त्याला जे माहीत असतं ते दीपाला सांगू लागतो. दीपा पण कुतूहलाने त्या कलशमध्ये असलेल्या जलाकडे पाहू लागते. थोड्या वेळाने ते दोघेही देवघरातून बाहेर निघून येतात. सगळे मित्र रात्री एकत्र जमल्यामुळे विनीतने सगळ्यांसाठी पिण्याचा प्रोग्रामही अरेंज केलेला असतो. त्याने त्याच्यासोबत महागड्या अशा दारूच्या बाटल्याही आणलेल्या असतात. अजय आधी नकार देतो, परंतु सगळ्यांच्या आग्रह बघून दीपाही त्याला थोडी घ्यायला सांगते. आज खूप वर्षानंतर भेटल्यामुळे सगळ्यांच्या चांगल्या गप्पा रंगलेल्या असतात. अशातच सुधीरचा फोन वाजतो आणि फोनवर आलेला मेसेज वाचून सुधीर मोठमोठ्याने हसू लागतो. काय झालं? तू एकटाच का असा हसत आहेस? आम्हाला पण सांग. आम्ही सगळे हसण्यामध्ये सहभागी होऊ. अजय त्याच्याकडे बघून त्याला विचारतो. अरे मेसेजच असा आला आहे, काय करू? हसायलाच आले. सुधीर फोनमधला मेसेज वाचत सगळ्यांकडे बघून बोलतो. अरे मग असा काय मेसेज आला आहे? आम्हाला पण सांग ना. कविता पण त्याच्याकडे बघून बोलते. ऐका हा सगळ्यांनी. रात्रीच्या वेळी सुनसान ठिकाणी जर कोणी आरशासमोर मेणबत्ती घेऊन उभा राहून आपल्या आजूबाजूला असलेल्या आत्म्यांना बोलवण्याचा प्रयत्न केला तर आपलं बोलणं ऐकून ती आत्मा आपल्या जवळ येते. सुधीर मोबाईलमध्ये आलेला मेसेज वाचत सगळ्यांकडे बघून हसू लागतो. हे हे काही पण असे थोडीच असते. राणी लगेच बोलून मोकळी होते. मी पण असलं काही मानत नाही हा. कविता पण स्वतःचं मत सांगते. जर तुम्ही कोणीही घाबरत नसाल तर आपणही हा प्रयोग करून बघायचा का? तसे पण आपण सुनसान ठिकाणी चालू आहे. इकडे आजूबाजूला दूर दूरपर्यंत कोणीही राहत नाही. शेताच्या पलीकडे मनुष्यवस्ती सुरू होते. तेव्हा आपण जरा ट्राय करून बघूया. विनीत सगळ्यांचे बोलणं ऐकून मध्येच बडबडतो. सगळेच आता दारूच्या अंमलाखाली गेलेले असतात.